काय खाते तू? वेपर्स. चहा प्यायची. दाखव दे त्याच्यात ते. चिप्स टाकले का त्याच्यात? हे घे. छान आहे, छान आहे. मस्त संध्याकाळी चहा ठेवून घेतला, तर पप्पाने मी चहा घेतला. आता इथे ना मुंगाची भजी करायची, तर मुंगाची भजी करायला घेतली. आणि काल माझा भाऊ आलेला होता, तर त्याने त्याच्या शेतातले मुंगाची शेंगा घेऊन आलेला होता ओल्या. तर त्याचेच मूग काढलेले आहे, सोलून घेतले होते सकाळी. तर आता त्याच्या मुंगाची भजी करूया म्हटलं. तर आज मुंगाची भजी, खीर आणि कंदाफळाची भाजी आणि पोळ्या. कारण की आज लोकांची रोट पण आहे आणि त्याच्यामुळे आमचे तर रोट नसतात, पण मग बाकीच्यांचे रोट असतो तर आम्ही तो दिवस पाळतो. म्हणून आज मग खीर पुरी असंच बेत आहे. पुरी नाही करणार आहे, पोळ्याच करणार आहे. कारण की पुरी जास्त तेलकट कोणी खात नाही, पण भजे कसं आवडीने सगळे खातात, म्हणून भजे करणार आहे. तर आता इथे मी ना मुंगाची इथे टाकून देते मूग. आणि त्यामध्ये काय काय घेते तुम्हाला सांगते. इथे आलं, लसूण आणि इथे मिरच्या, चवीनुसार मिरच्या घ्यायच्या आहे. आणि आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार. आणि त्यामध्ये ना थोडं थोडं पाणी घालत राहायचं, जास्त नाही घालायचं, नाही तर मग ते पतलं होऊन जाईल. थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे आपल्याला. दाखवते तुम्हाला. तर बघू शकता तुम्ही, असं आपल्याला बॅटर बनवायचं आहे. ते तुम्ही काढून घेते का भांड्यामध्ये. त्याच पद्धतीने आपल्याला आता सगळे मूग बारीक करून घ्यायचे आहे. आता इथे मी ना कोथिंबीर पण घेतली, कोथिंबीरने छान टेस्ट येते. तर इथे भरभरून कोथिंबीर टाकायची आहे, कारण की छान टेस्ट येते म्हणून. आता हेही बारीक करून घेते. बघा आता इथे आपलं बॅटर ना इथं पूर्ण झालेलं आहे, बारीक करून घेतलेलं आहे मी सगळं. आता आपल्याला 5-10 मिनिटं मस्त मुरायला ठेवायचं आहे. त्यानंतर मग आपण त्यामध्ये मीठ टाकणार आहोत. मीठ आपल्याला नंतरच टाकायचं आहे, कारण की त्याला पाणी सुटतं म्हणून.
तर आता इथे माझी ना खीर बनवून झालेली आहे आणि गंगाफळाची भाजी बनवून झालेली होती. सगळा स्वयंपाक तयार झालेला होता. नंतर मग लगेच सगळं स्वयंपाक वगैरे झाला, लगेच आवरून घेतले, सगळे भांडे वगैरे घासून घेतले, किचन ओटा साफ करून घेतला आणि जी भजी आहे ती नंतर गरमागरम खायला काढणार आहे. तर पुढे कंटिन्यू राहा तुम्ही. तेथे भजी बनवायला घेतले आणि मस्त 15 मिनटं मुरून झालेलं आहे. त्यामध्ये आता मस्त हलवून मीठ टाकून घ्यायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर आणि मग आपण भजी काढून घेणार आहोत. लगेच इथे भजी काढायला घेतले तर मस्त गरम गरम अशा या पद्धतीने भजी काढून घ्यायचे आहे. इथे भजी वगैरे करून झाले होते आणि आमचे जेवणही करून झालेले होते. तर लगेच आईंनी इथे जेवणाचे भांडे वगैरे घासायला घेतले. लगेच मी किचन ओटा वगैरे आवरून घेतला आणि भांडे वगैरे आईंनी घासून घेतले. ते मी झाडू वगैरे मारून घेतला, घराला पोचा वगैरे मारून घेतला, पटापटा सगळं आवरून घेतलं. हां, घोड्याबरोबर फोटो काढायचा का? स्माईल. हां हां, काढला. आता काय करते? म्हण ना स्माईल म्हण ना. चल लवकर. बघ तो रडतोय ग, रडतोय तो. चल आता इकडे ये. ये तिकडे कुठे गावाला